बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, शेक्सपियरने असं म्हटलं की नावात काय असतं, परंतु जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा खाली त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं शेक्सपियर म्हणून। नावातच सगळं असतं। भाजपच्या हे लक्षात आलं आणि म्हणून आज भाजपला महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, फक्त ठाकरे नाव पाहिजे या पद्धतीने आज भाजपचं काम सुरू आहे। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदा ये बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलेलो आहे। भाजपचं मिशन 45। भाजपने सुरुवातीपासून हे मिशन डोळ्यासमोर ठेवलं। जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मिशन राज ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, राज ठाकरेंची 2.1% मत आहे ती आपल्याला मिळायला पाहिजे, आणि मग त्यांनी राज ठाकरेंची संधान मानलं। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतं की राज ठाकरे हे महायुती सोबत जाणार। त्याला कारण असं होतं की महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली म्हणा किंवा त्यांचं येणं जाणं हे तीर्थक्षेत्रावर वाढलं होतं। म्हणजे नेहमी राज ठाकरेंना भेटायला जायचं, त्यांच्याशी एक तास चर्चा करायची, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचे आणि बरीचशी कामं राज ठाकरेंची निघाली शिंदेकडनं। राज ठाकरे जेव्हा जेव्हा भेटायला गेले त्यांनी आपली कामं काढून घेतली म्हणा किंवा जनतेच्या हिताची कामं असतील त्यांनी ती करून घेतली। त्यामुळे लोकांना माहित होतं आणि खास करून विरोधकांनाही माहिती होतं की राज ठाकरे हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसणार, आणि भाजपच्या मांडीवर जाऊन राज ठाकरे बसले। राज ठाकरेंनी असं सांगितलं की मी काही पाठिंबा फडणवीसना देत नाही, मी शिंदेना देत नाही, तर मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देतोय। म्हणजे सेटिंग डायरेक्ट पंतप्रधानांसोबत लावली। जे नेते सतत वर्षभर राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर येत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते, ते त्यांना बगल देऊन राज ठाकरेंनी जाहीर करून टाकलं की नाही, मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिलाय। पण मला असं वाटतं की मोदींच्या आणि शहांच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 ते 14 सभा झाल्या, पण एकाही सभामध्ये या दोन नेत्यांनी राज ठाकरे यांचा आभार मानलं नाही किंवा राज ठाकरे यांचं नावही उच्चारलं नाही। कदाचित 17 तारखेला जी शेवटची सभा असतील मुंबईची, आणि मुंबईमध्येच राज ठाकरे यांची गरज भाजपला अधिक आहे। राज ठाकरेंचा जर तुम्ही राजकीय इतिहास पाहिला तर त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर 2009ला विधानसभेला 13 आमदार आणि जवळपास 5.25% मतं। मात्र त्यानंतर काही त्यांच्या भूमिका असतील त्या सर्वसामान्यांना पटल्या नाही, किंवा त्यांचे अनेक साथीदार त्यांना सोडून गेले, किंवा त्यांना चांगली माणसं मजबूत दावेदार मतदारसंघात उभे करता आले नाही। त्यामुळे त्यांचा टक्का घसरत गेला। 2014च्या निवडणुकीमध्ये 3.2 वर आले, 2019च्या निवडणुकीमध्ये 2.1 वर आले। त्यामुळे राज ठाकरे यांच्या समोर पण पर्याय नव्हता। स्वबळावर लढता येणार नाही, स्वबळावर मराठी मतदान करणार नाही, कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 कोटी मतदार असून त्यात 7 कोटी मराठी आहेत। जर 7 कोटी मधून केवळ 12 लाख मतं राज ठाकरे यांना पडत असतील तर याचा अर्थ हा झाला की मराठी मतदारांनाही असं वाटत नव्हतं की राज ठाकरे काहीतरी करू शकतील किंवा राज ठाकरेंपेक्षा दुसऱ्या पक्षांना पर्याय द्यावा। त्यामुळे राज ठाकरेंनाही माहित होतं की स्वबळावर लढू शकत नाही, मग कोणाबरोबर जाणं योग्य होतं। महाआघाडी सोबत तर ते जाणार नव्हते, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं जे वैर आहे ते सर्वश्रुत आहे, जगजाहीर आहे। दोघं एकमेकांना राजकारणात तरी एकमेकाला समोरात पाहत नाहीत, किंवा राजकारणामध्ये असं म्हणा की एकमेकाला कसं पाडता येईल याकडे या दोघांचं लक्ष लागलेलं असतं। त्यामुळे राज ठाकरेंकडे महायुती हाच पर्याय होता। महायुती सोबत जर गेलो तर कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये आपल्याला त्यांच्याकडनं 15-20 जागा मिळतील आणि आपले 4-5 आमदार तरी निवडून येतील या अपेक्षेने राज ठाकरे हे त्यांच्या सोबत निघून गेले। भाजपची स्थिती तीच होती, भाजपला कोणीतरी ठाकरे हवा होता। उद्धव असू दे, राज असू दे, काही फरक नाही, कोई फरक नाही, बस ठाकरे नाम होना चाहिए, भाजपची ही रणनीती होती। त्यामुळे भाजपला उद्धव ठाकरे सोबत नव्हते तर कोणतरी ठाकरे हवा होता। खास करून उद्धव ठाकरे यांना शह देणारा, त्यांच्या विरोधात बोलणारा, त्यांची पिसं काढणारा असा कोणतरी नेता हा भाजपला हवा होता। त्यात दुसरी गोष्ट अशी होती
की भाजपने जेव्हा अंतर्गत सर्वे केला तेव्हा भाजपला असं लक्षात आलं मिशन 45 तर दूर राहिलं, मिशन 30 देखील त्यांच्यासाठी कठीण होतं. ज्या शिंदेना त्यांनी फोडलं, अच्छा शिंदेना फोडताना त्यांनी असं केलं की ठाकरे नाव काहीसं शिंदेकडे राहील आणि उद्धव ठाकरे यांना झटका बसेल या उद्देशाने त्यांनी चिन्ह म्हणा, पक्ष म्हणा, बाळासाहेबांचे विचार म्हणा हे सर्व शिंदेना देऊन टाकले. पण महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की अजितदादांना सोबत घेतलंय, शिंदेना सोबत घेतलंय, त्याचा काही फायदा होणार नाही. जवळपास 4.5 ते 5% मतांचा फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पडतोय. मग हा जो फरक आहे तो भरून कसा काढायचा, तर त्यांच्या लक्षात आलं ठाकरे नाव म्हणजेच राज ठाकरे. राज ठाकरेंची जी 2% मतं आहेत ती जर आपल्याला आली तर आपण कुठेतरी जवळपास पोहोचू शकतो. याची कल्पना भाजपला आल्यानंतर भाजपने बऱ्याच वाटाघाटी केल्या, बऱ्याच डील केल्या, बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि शेवटी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकही उमेदवार महाराष्ट्राच्या 48 जागांवर न उतरवता केवळ बिनशर्त पाठिंबा दिला. म्हणजे 2019 असो आता 2024 असो मनसेकडे उमेदवारच नाही. त्याला कारणही कसं आहे, राज ठाकरेंबरोबर जे पॉवरफुल नेते होते ते राज ठाकरे यांची साथ सोडून निघून गेले. इतर जे पदाधिकारी आहेत जे चांगले आहेत ते काम कमी करतात, वसुली जास्ती करतात, तोडबाजी जास्ती करतात, असा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. जी भूमिका राज ठाकरे घेतात ती तेवढा पुरतं घेतात आणि मग मागे फिरतात. हा त्यांचा इतिहासही त्यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडे दुसरा उपाय नव्हता. त्यामुळे त्यांनी पण ठीक आहे आपण जाऊया भाजप सोबत, बघूया नशीब आजमावून. आणि भाजपला असं वाटलं की जर आपल्याला महाराष्ट्रात राजकारण करायचं आहे तर गेल्या 30 वर्षापासून ठाकरे हे जे नाव आपल्या सोबत आहे ते नाव आपल्या सोबत कायम राहायला पाहिजे हा विचार करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी म्हणा, शह देण्यासाठी म्हणा, अडचणीत आणण्यासाठी म्हणा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवड केली. आता ती निवड किती सार्थ आहे, खरंच मनसेची मतं ही महायुतीकडे जाणार का? राज ठाकरेंच्या सांगण्यावरून त्यांचे जे मराठी मतदार आहेत ते मतदार भाजप सोबत जाणार का, की राज ठाकरेंचा एकही उमेदवार मैदानात नाही तर त्यांना मतदान का करायचं असा विचार करून मराठी मतदार हे पूर्ण ठाकरेंकडे जातील हे बघणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. पण इतकं निश्चित की भाजपच्या ही गोष्ट लक्षात होती, लक्षात आहे आणि लक्षात राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज हो, उद्धव हो, आदित्य हो, अमित हो, कोई फरक नहीं पडेगा, बस नाम में ठाकरे होना चाहिए. आता आपण येऊया दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा. मी गेल्या वेळी सांगितलेलं की निवडणूक आहेत, आपण शिंदे गटाचं अस्तित्व काय त्यावर विषय करू. पण गेल्या 5-6 दिवसामध्ये अनेक लोकांनी, मराठी लोकांनी संपर्क साधला आणि सांगितलं की एक विषय त्यांनी माझ्या कानावर घातला आणि फार गंभीर विषय आहे. तो म्हणजे आज गोरेगावामध्ये अनेक गुजराती वस्तींमध्ये मराठी माणसांची नाकाबंदी होते. नाकाबंदी कशी, तर जवाहरनगर, साईबाबा एन्क्लेव 1, 2, 3, 4, श्रीनगर कॉलनी हे ज्या प्रमुख गुजराती वस्ती आहे या वस्तीमध्ये मराठी माणसाला जागा मिळत नाही, खरेदी करू शकत नाही, भाड्यावर जागा देत नाही. अनेक सोसायटीनी दलालांना सांगून ठेवलंय की भाई किसको भी लेके आओ, मराठी आदमी को लेके मत आओ, वो नॉनव्हेज खाता है. त्यामुळे मराठी माणसाला या मोठ्या वस्तींमध्ये यायला एंट्री नाही, म्हणजे त्यांना नो एंट्री करून टाकलं, त्यांची नाकाबंदी केलेली आहे. एखादा मराठी फेरीवाला जर या सोसायटीत गेला तो वॉचमॅन अडवतो आणि सांगतो की नाही इधर नहीं आने का. मासे विकणारा गेला अंदर नहीं आने का, इधर ये रस्ते पे भी नहीं घूमने का, असं जवाहरनगर मध्ये चक्क सांगितलं जातं. जवाहरनगर मध्ये आज 90%, 95% हे गुजराती आहेत, मारवाडी आहेत, जैन आहेत, त्यांची मक्तेदारी आहे. अच्छा, या बिल्डिंगी ज्या बांधल्या आहेत, ज्या 2 माळ्याच्या बिल्डिंगी होत्या त्या आता 8 माळ्याच्या 10 माळ्याच्या झाल्या आहेत. तिकडचा जर तुम्ही अभ्यास केला तर बिल्डरनी काय केलंय की एक तर जागेचे दर वाढवलेले आहेत. म्हणजे एखादा मराठी माणूस जर तिकडे जागा घ्यायला गेला तर प्रति स्क्वेअर फीट तिकडे सांगितलं जातं 32,000 33,000. कारण त्याला माहिती आहे की एवढ्या भावामध्ये मराठी माणूस जागा घेणार नाही. पण एखादा गुजराती मारवाडी जर तिथे गेला तर त्याला तीच जागा 28,000 29,000 मध्ये दिली जाते. का, तर गुजराती आणि मारवाडी समाजाची माणसं जास्तीत जास्त त्या इमारतीत यावी ही त्यामागची भूमिका. एक 5% मराठी लोक आहेत, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, जे झोपडपट्टी भागात राहतात जवाहरनगरमध्ये, त्यांना जर तुम्ही जाऊन विचारलं ते पण हेच सांगतील की हो, गुजराती समाजाकडून किंवा जैन समाजाकडून जवाहरनगरमध्ये आमची गळचेपी केली जाते. तीच गोष्ट साईबाबा एन्क्लेव 1, 2, 3, 4 मध्ये, तिथे मराठी माणसाला उभं केलं जात नाही, मराठी फेरीवाल्याला यायला देत नाही, मराठी माणसाला भाड्यावर जागा दिली जात नाही. त्यामुळे मराठी माणसाने नेमकं जायचं कुठे? अच्छा, ही जी मनमानी आहे
गुजराती वस्तीमध्ये जी मनमानी चालू आहे त्याला थांबवण्यात ना मनसेला यश आलंय, ना ठाकरे गटाला यश आलंय, ना काँग्रेसला यश आलंय, ना भाजपला यश आलंय. भाजप कधीच त्याच्यात पडणार नाही. त्याला कारण असं आहे की भाजपचे सर्व मतदार आहे. उलट भाजप हा विचार करेल की जास्तीत जास्त गुजराती मतदार इकडे यावे बिल्डिंग मध्ये आणि मराठी माणूस इथून पळून जावा, कारण त्यांची मतं वाढणार आहे. त्यामुळे भाजप इथे लक्षच देणार नाही. भाजपचा आमदार असू दे, नगरसेवक असू दे, भाजपचे पदाधिकारी असू दे, अगदी मराठी पदाधिकारी देखील इथे लोणन घालतील गुजरात्यांच्या आणि गुजराती माणसांच्या, गुजराती बिल्डरांच्या, गुजराती व्यापाऱ्यांच्या. पण मराठी माणसांसाठी ते उभे राहणार नाही. राहिली गोष्ट मनसे, ठाकरे गट यांनाही काही पडलेलं नाहीये. या बिल्डरांकडनं पैसे मिळतात, यांच्या मंडळांना पैसे मिळतात, बिल्डर पैसा ओततो, यांचे जे विविध कार्यक्रम असतात, उपक्रम असतात, त्याला हे बिल्डर पैसे देतात, दुकानदार पैसे देतात. त्यामुळे मनसे असू दे, ठाकरे गट असू दे, शिंदेची शिवसेना असू दे, या गुजराती लोकांच्या, या गुजराती बिल्डरांच्या विरोधात जाणार नाही, त्यांना जाब विचारणार नाही. पण आजची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. गोरेगावमध्ये गुजराती बिल्डर बिल्डिंग उभा करतो, एखादा तिथे देरासर बांधतो की आसपास तिथे देरासर बांधतो, भाव वाढवतो आणि फक्त गुजराती मारवाडी माणसालाच तिथे जागा देतो. मराठी माणसाला नाकाबंदी केलेली आहे. सपशेल दिसतंय, मराठी माणूस बघतोय, मराठी माणूस अनुभवतोय, पण तरी देखील मराठी माणूस त्यावर एक चक्कार शब्द बोलायला तयार नाही. मराठी माणसाला माहिती आहे आपली टक्केवारी कमी होते, गुजराती मारवाडी कब्जा करून बसलेले आहेत. मी असं म्हणणार नाही मला जातीयवाद करायचा नाही, माझेही मित्र गुजराती मारवाडी आहेत, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जर मराठी माणसावर तुम्ही अन्याय करत असाल, मराठी माणसाला तुम्ही जागा देत नसाल, ना घरी तिकडे घर विकत घ्यायला देता, ना तिथे भाड्यावर यायला देता, ना त्या सोसायटीमध्ये एंट्री करायला देता, त्या रस्त्यावरही जायला देत नाहीत अनेक फेरीवाल्यांना. अशी स्थिती आज जवाहरनगरमध्ये, श्रीनगर कॉलनीमध्ये, साईबाबा एन्क्लेव्ह 1, 2, 3, 4 या ठिकाणी आहे. इतकंच कशाला, आज ज्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत तिथे देखील मराठी टक्का हळूहळू घसरत चाललाय, कारण गुजराती बांधवांनी एकी केली आहे. तिकडे कशा पद्धतीने मराठी माणसाला दाबता येईल, त्याचं खच्चीकरण करता येईल, शेवटी कंटाळून तो कसं घर सोडून जाईल आणि आपला माणूस आत शिरेल, याकडे या गुजराती माणसांचं लक्ष आहे. मला असं वाटतं मराठी माणसांनी कुठेतरी या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. आता प्रश्न शेवटी असा येतो की मराठी माणसाने आवाज कुठे उठवायचा, कारण राजकारण्यांकडे गेलं तर सगळे नागडे उघडे झालेले आहेत. प्रत्येकाला पैसा पाहिजे, पैशाशिवाय ही राजकारणी हलत नाही. मराठी माणसांची घेणं देणं नाही, मराठी माणसाला नो एंट्री होते, मराठी माणसाची नाकाबंदी होते. ही सर्व गोष्ट या सर्व राजकीय पक्षांना माहिती असून देखील आज ते मराठी माणसांच्या बाजूने उभे नाहीत, तर त्यांच्या बाजूने उभे आहेत. का तर त्यांना मलिदा मिळतो. आणि मराठी माणूस शेवटी काय आहे, त्यांनी असा विचार करतात मराठी माणूस कुठे जाणार, जाऊन जाऊन बोंबलेल आणि शेवटी गप्प बसेल. पण मला असं वाटतं की मराठी माणसाने गंभीर होणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे. केवळ मी सांगतो म्हणून नाही, तर तुम्ही अनुभवा, तुम्ही जा, तुम्ही जवाहरनगरमध्ये जा, तुम्ही साईबाबा एन्क्लेव्ह 1, 2, 3, 4 मध्ये जा, तुम्ही श्रीनगर कॉलनीमध्ये जा, जिथे जिथे आज गोरेगावात सिद्धार्थनगर, शास्त्रीनगर इथे मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिले त्या इमारतीमध्ये जा आणि तिथे तुम्ही जागा मिळवून दाखवा. जर जागा मिळाल्या तर ते तुमचं नशीब समजा, पण तुम्हाला असाच अनुभव येईल की मराठी माणसांची या गुजराती बहुसंख्य वस्ती असलेल्या भागामध्ये कोंडी झालेली आहे, नाकाबंदी झालेली आहे. एवढंच सांगेल, मराठी माणसा आजही जागा हो आणि नीट विचार करा आणि आपल्याला काय करायचं याची पुढची रणनीती आहे. आज एवढंच. मी अमित जोशी. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा गोरेगावातला राजकीय विषय आणि महाराष्ट्रातील एखादा गंभीर विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.